नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास स्वातंत्र्योत्तर भारत अशा या इतिहासामध्ये प्रकरण क्रमांक 1 इतिहासाची साधने की अगदी इतिहासाची साधने ही अभ्यासत असताना की अगदी आत्तापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा जो इतिहास आहे हा इतिहास आत्तापर्यंत आपण अभ्यासलेला आहे की अगदी यावर्षी आपल्याला स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा जो काही इतिहास आहे हा इतिहास आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर इतिहासाची साधनं प्राचीन आणि मध्ययुगीन साधनांपेक्षा ही वेगळी आहेत. मग त्यामध्ये लिखित साधनं आहेत, भौतिक साधनं आहेत, मौखिक साधनं, दृकश्राव्य म्हणजे अशा या माध्यमामधील ही जी साधनं आहे की अशा या साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास हा अभ्यासता येतो. यामध्ये आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी साधनं आहेत की अशा या साधनांची दखल ही घ्यावी लागते पहा. आणि मग अशा या साधनांच्या मदतीनं आपण इतिहासाचं जे लेखन आहे हे इतिहासाचं लेखन आपण करू शकतो पहा. आणि त्यामुळं की अगदी हे इतिहासाचं लेखन करत असताना आपल्याला प्रथमतः इतिहासाची साधनं म्हणजे नेमकं काय की अगदी या गोष्टीचा जो विचार आहे तो विचार आपल्याला प्रथमतः करावा लागेल पहा. आणि त्यामुळं की अगदी त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपले जे पूर्वज असतात की अशा या आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक प्रकारच्या ज्या वस्तू असतात की ज्या वस्तू आजही आपल्याकडे अस्तित्वात असतात पहा. अगदी त्यांनी कोरून ठेवलेले विविध अशा प्रकारचे लेख असतील की हे लेखही आज आपल्याला सापडलेले आहेत. अशा या साधनांच्या मदतीनं आपल्याला जो इतिहास आहे हा इतिहास प्रामुख्याने कळू शकतो. याशिवाय पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेल्या चालीरीती असतील, परंपरा असतील, लोककला असतील, लोकसाहित्य आहे, ऐतिहासिक कागदपत्र आहे की अशा या सर्व गोष्टींच्या आधारे आपल्याला इतिहास हा सहजपणे कळू शकतो पहा. आणि त्यामुळं अशा या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी असतात की ज्याला आपण इतिहासाची साधनं म्हणून ओळखत असतो पहा. आणि मग अशा या इतिहासाच्या साधनामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने 4 ही जी काही साधनं आहेत की ही साधनं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की ज्यामध्ये पहिलं साधन आहे लिखित साधन. अशा या लिखित साधनामध्ये आपल्याला वृत्तपत्रांचा अभ्यास करायचा आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI ज्याला म्हटलं जातं त्याचाही अभ्यास करायचा आहे. टपाल तिकीटं यांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे अशा या लिखित साधनांच्याद्वारे सुद्धा आपल्याला जो इतिहास आहे हा इतिहास कशा प्रकारे समजू शकतो याचंही महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे भौतिक साधनं की अशा या भौतिक साधनामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी भौतिक वस्तूवरून आपल्याला त्या काळाचा जो काही अंदाज आहे हा अंदाज आपल्याला बांधता येतो. मग अशा या अंदाजामध्ये जर आपण पाहिलं तर भौतिक साधनामध्ये कोणकोणती साधनं असतात की अशा या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या साधनामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळी साधनं की जसं या ठिकाणी आपल्याला नाणी आणि संग्रहालय यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तेही आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर इतिहासाचं तिसरं साधन मौखिक साधन की अशा या मौखिक साधनामध्ये आपल्याला माहीत आहे की मौखिक साधनामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे की जसं आपण पाहतो की अनेक परंपरा असेल, लोककला असेल, लोकसाहित्य, ओव्या असतील, भजन असेल, लोककथा असेल हे मौखिक साधनांच्याद्वारे आपल्याला या ठिकाणी या साधनाच्याद्वारे इतिहास हा समजू शकतो. त्यानंतर दृकश्राव्य साधनं आहेत की अगदी
म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे. म्हणजे अशा या पद्धतीची जी साधनं आहे की ज्या साधनांचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, की ज्या साधनांमुळे सुद्धा जर आपण पाहिलं तरी इतिहास हा आपल्याला समजू शकतो. की जसं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया की याच्याही साहाय्याने आपल्याला या ठिकाणी दृकश्राव्य माध्यमांचा साधनांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे पहा. आणि त्यामुळं पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर हे जी इतिहासाची साधनं आहेत तर या इतिहासाच्या साधनांचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि की जसं आपण पाहतो की ही इतिहासाची साधनं म्हणजे नेमकं काय, की ज्या साधनांच्या आधारे आपल्याला जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला कळू शकतो, अशा प्रकारच्या साधनांना आपण प्रामुख्याने इतिहासाची साधनं असं म्हणतो. मग अगदी अशा या इतिहासाच्या साधनामध्ये आपण पाहिला की 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला 4 प्रकार सांगितलेले आहे. हे 4 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे. की अगदी ते अभ्यासत असताना आपण अगदी आत्तापर्यंत प्राचीन असेल, मध्ययुगीन असेल, आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो इतिहास अभ्यासलेला होता. आता आपल्याला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारताचा इतिहास आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे पहा. आणि त्यामुळं यामध्ये लिखित साधनं, भौतिक साधनं, मौखिक साधनं आणि दृकश्राव्य माध्यमातील साधनं यांच्या आधारेसुद्धा आपल्याला इतिहास हा अभ्यासता येतो पहा. आणि मग की अगदी अशा या साधनामध्ये पहिलं साधन आपल्याला लिखित साधन या ठिकाणी अभ्यासायचं आहे. की अशा या लिखित साधनामध्ये जर आपण पाहिलं तर खालील साधनांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. की अगदी त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं वृत्तपत्र आहे, नियतकालिका आहेत, रोजनिशी आहे, ग्रंथ आहेत, त्यानंतर पत्रव्यवहार आहे, सरकारी गॅजेट आहे, त्यानंतर टपाल तिकिटे आहे, अभिलेखागारातील कागदपत्र आहे किंवा कोशवाङ्मय. म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या साधनांचा जो वापर आहे तो वापर लिखित साधनामध्ये केला जातो. आणि त्यामुळं की अगदी आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या अशा प्रकारचे जे काही दस्तऐवज असतात हे दस्तऐवज असतील, हे दस्तऐवजसुद्धा आपल्याला या लिखित साधनामध्ये सांगता येतील पहा. की यामध्ये जर आपण पाहिलं लिखित साधनामध्ये तर आधुनिक कालखंडामध्ये वृत्तपत्र हे प्रामुख्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात. आणि त्यामुळं अगदी आपल्याला लोकांपर्यंत विविध अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमाच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली जाते पहा. आणि त्यामुळं याही गोष्टीचा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा संदर्भ आपल्याला दिसेल. अनेक विविध अशा प्रकारची नियतकालिका आहे, रोजनिशी आहे, वेगवेगळ्या अशा प्रकारचे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथांच्याद्वारे सुद्धा इतिहास हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. किंवा विविध अशा प्रकारच्या कालावधीमध्ये केला गेलेला जो पत्रव्यवहार आहे की अशा या पत्रव्यवहाराच्याद्वारे सुद्धा आपल्यापर्यंत जो इतिहास आहे हा इतिहास त्या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. त्याचप्रमाणे विविध अशा प्रकारची सरकारी गॅजेट असतात, टपाल तिकीट असतात, त्यानंतर अभिलेखागारामधील कागदपत्र आहे, कोशवाङ्मय आहे. अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश हा आपल्याला प्रामुख्याने लिखित साधनामध्ये त्या ठिकाणी होताना आढळतो. आणि त्यामुळं ही अगदी अशा या लिखित साधनामध्ये जे काही आपल्याला या ठिकाणी पाहायचं की हे आपल्याला माहिती असतं का की अगदी अभिलेखागार अभिलेखागार आपण कशाला म्हणतो की ऐतिहासिक जो दस्तऐवज असतो हा दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवला जातो त्या ठिकाणाला आपण अभिलेखागार असं म्हटलं जातं. की भारताचं आपल्या अभिलेखागार जर पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि असं हे जे काही अभिलेखागार आहे हे आशिया खंडातील सर्वात मोठं अशा प्रकारचं अभिलेखागार आहे असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं पहा. आणि त्यामुळं अशा या अभिलेखागारांचा सुद्धा समावेश जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विविध अशा प्रकारचा ऐतिहासिक दस्तऐवज जो आहे तो दस्तऐवज आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो पहा. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर प्राचीन अशा प्रकारचा दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं जे जतन आहे ते जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्र उपलब्ध करून देणारा शासकीय अशा प्रकारचा विभाग किंवा यंत्रणा ज्याला असं म्हटलं जातं की याला अभिलेखागार असं म्हटलं जातं पहा. की जे दस्तऐवज संग्रहालय किंवा ग्रंथालय यांच्याकडून प्रदर्शित केले जात नाही
परंतु ऐतिहासिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर ते अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे असतात. आणि मग अशा या कागदपत्रांचं जतन हे अभिलेखागारांमध्ये प्रामुख्याने केलं जातं पहा. आणि मग हे जे दस्तऐवज आहेत हे शासनाला किंवा संशोधकाला आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागारामधून त्या ठिकाणी उपलब्ध केले जातात. अभिलेखागारामधील कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जात नाही आणि त्यामुळं ही कागदपत्रं अतिशय विश्वसनीय अशा प्रकारची मानली जातात. आणि त्यामुळं अगदी लिखित साधनामध्ये अभिलेखागारांचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा समावेश आपल्याला सांगता येईल पहा. आणि त्यामुळं की अगदी आपण 1961 ते 2000 हा जो कालखंड आहे तर या कालखंडाचा विचार जर आपण केला तर सुरुवातीला छापील माध्यमांना विशेष अशा प्रकारचं विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असंच त्या कालावधीमध्ये होतं. आणि त्यामुळं की अगदी अशा या वृत्तपत्रांचा समावेशसुद्धा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा मानला जातो. आणि त्यामुळं आपल्याला लिखित साधनामध्ये वृत्तपत्र हे अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे हे जे काही साधन आहे हे साधन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. की अगदी वृत्तपत्रामधून जर आपण पाहिलं तर आपल्याला अनेक प्रकारच्या राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय असतील या घडामोडींचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी बांधता येतो, अंदाज येतो. राजकारण असेल, कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, समाजकारण असेल, सांस्कृतिक विविध अशा प्रकारच्या घडामोडी असतील याही आपल्याला वृत्तपत्रांच्या माध्यमाच्याद्वारे समजण्यास मदत होते पहा. की अगदी मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या विविध अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी प्रामुख्याने वृत्तपत्रामध्ये छापून येतात. की राष्ट्रीय पातळीवर काम करणारे अशा प्रकारचे जे वृत्तपत्र आहेत की अशा या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या ज्या आहेत त्या आवृत्त्याही सुरू केलेल्या आहेत. त्याच्या विविध अशा प्रकारच्या विषयांची माहिती देणाऱ्या विविध अशा प्रकारच्या ज्या पुरवण्या आहेत त्या पुरवण्यासुद्धा आपल्याला दिल्या जातात. छापील माध्यमामध्ये जर आपण पाहिलं तर चळवळीची मुखपत्रे असतील, राजकीय पक्षांची दैनिक किंवा साप्ताहिकं, मासिकं, वार्षिकं ही सुद्धा अतिशय महत्त्वाची असतात पहा. आणि त्यामुळं मानवी जीवनामध्ये इतिहास आपल्याला समजण्यासाठी अगदी वृत्तपत्र हे लिखित अशा प्रकारचं जे माध्यम आहे की अशा या माध्यमाच्याद्वारे सुद्धा आपल्याला इतिहास हा चांगल्या प्रकारे समजू शकतो पहा. की काही वृत्तपत्र वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या अशा प्रकारच्या ज्या घटना असतात तर अशा या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्यासुद्धा काढतात. आणि त्यामधूनसुद्धा आपल्याला वर्षभरातील प्रमुख अशा प्रकारच्या ज्या घटना असतात त्या घटना समजण्यासुद्धा खूप मोठी अशा प्रकारची मदत होत असते पहा. आणि त्यामुळं हे जे काही वृत्तपत्र आहे की अशा या वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. की जेणेकरून लोकांपर्यंत जी माहिती आहे ती माहिती पुरवण्याचं कार्य वृत्तपत्र हे प्रामुख्याने करत असतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया की ज्याला PTI असं म्हटलेलं जातं की अगदी 1953 नंतर जर आपण पाहिलं तर भारतामध्ये असणारे बहुसंख्य अशा प्रकारचे जे वृत्तपत्र होती की अशा या वृत्तपत्रांसाठी सर्वात महत्त्वाच्या घटनांचं प्राथमिक अशा प्रकारचं तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा स्रोत आपल्याला सांगता येईल. की अगदी या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने विविध अशा प्रकारचं वृत्तलेखन केलेलं आहे. छायाचित्र असतील, आर्थिक, वैज्ञानिक अशा प्रकारच्या विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवण्याचं कार्य केलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर PTIने ऑनलाईन अशा प्रकारची जी सेवा आहे ती सेवा सुरू केलेली आहे. आणि त्यामुळं की अगदी 1990च्या दशकामध्ये जर आपण पाहिलं तर PTIने ऑनलाईन अशा प्रकारची सेवा, त्याचप्रमाणे टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण हे जे तंत्र आहे तर अशा या तंत्राच्याद्वारे देशभर ज्या बातम्या आहेत त्या बातम्या पाठवायला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. की अगदी आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी सुद्धा जर आपण पाहिलं तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने जो काही दिलेला मजकूर असतो हा मजकूरसुद्धा आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी खूप महत्त्वाचा अशा प्रकारचा मानला जातो. आणि त्यामुळं अगदी अशा या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचं सुद्धा अगदी लिखित अशा प्रकारचं जे काही साधन म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो. अगदी त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला म्हटलं की हे तुम्हाला माहीत आहे का की छापील माध्यमामध्ये जर आपण पाहिलं
तर भारत सरकारच्या प्रकाशन जो विभाग आहे की अशा या विभागामार्फत काढण्यात येणाऱ्या वार्षिकामधील जी माहिती असते ती माहिती विश्वसनीय अशा प्रकारची असते की जसं या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की माहिती व प्रसारण जे खातं आहे की अशा या खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला. आणि मग सदर ग्रंथामध्ये जर आपण पाहिलं तर संशोधन, संदर्भ आणि प्रशिक्षण विभागाअंतर्गत हे जे संशोधन आहे ते संशोधन त्या ठिकाणी करून हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो संदर्भ ग्रंथ तयार केलेला आहे. की जसं आपण पाहतो की अशा प्रकारच्या या ग्रंथामध्ये प्रामुख्याने भूमी असेल, लोक असतील, राष्ट्रीय प्रतीक असतील, राजकीय व्यवस्था असेल, संरक्षण असेल, शिक्षण असेल, सांस्कृतिक विविध अशा प्रकारच्या घटना असतील, विज्ञान असेल किंवा तंत्रज्ञानातील विविध अशा प्रकारच्या घडामोडी, पर्यावरण, आरोग्य, कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमं, मूलभूत आर्थिक अशा प्रकारची माहिती, अर्थपुरवठा, त्यानंतर नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा उद्योग, व्यापार, वाहतूक संदेशवहन. त्यानंतर जर आपण पाहिलं तर श्रम असेल, गृहयोजना असतील, न्याय व विधी, त्याचप्रमाणे युवा आणि क्रीडा विभाग, म्हणजे असे विविध अशा प्रकारचे जे क्षेत्र आहे की अशा या क्षेत्रामधील विविध अशा प्रकारच्या ज्या घटना असतात तर अशा या घटनांचा जो आढावा आहे तो आढावा घेण्याचं कार्य त्यामध्ये केलं जातं. सर्वसाधारणपणे उपयुक्त अशा प्रकारची जी माहिती आहे की अशा या माहितीचाही समावेश याच्यामध्ये प्रामुख्याने केला जातो पहा. आणि मग अशा या माहितीच्या आधारे सुद्धा आपल्याला जो इतिहास आहे हा इतिहास लिहिणं शक्य होतं. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अगदी याही गोष्टीचा खूप मोठा अशा प्रकारचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्यापुढे पडत असताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी या ठिकाणी लिखित साधनामध्ये पुढचं साधन आपल्याला सांगता येईल की टपाल तिकीटं. आणि मग अशी ही जी टपाल तिकीट आहे की ही टपाल तिकीटं स्वतः टपाल तिकीटं स्वतः काही बोलत नसली तरीसुद्धा जर आपण पाहतो की इतिहासकार त्यांना बोलकं करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न करत असताना आपल्याला आढळतात. आणि त्यामुळं ही अगदी अशा या टपाल तिकिटामध्ये आपण पाहतो की आजतागायत भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून की अगदी विविध अशा प्रकारचे जे टपाल तिकीटं आहेत ही टपाल तिकीटं या ठिकाणी आपण पाहत आलेलो आहोत. जसजसं विविध अशा प्रकारचे जे काही बदल आहेत ते बदल घडत गेले तसतसं टपाल तिकिटामध्ये सुद्धा विविध अशा प्रकारचे बदल घडून आलेले आपल्याला आढळून येतात. की अगदी तिकिटांचा जो आकार आहे त्या आकारामध्येही सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. विषयामध्ये सुद्धा अतिशय नाविन्य, विविध अशा प्रकारचं नाविन्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या टपालांची रंगसंगतीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते पहा. म्हणजे अगदी ही जी टपाल तिकीट आहे बदलता जो काळ आहे की अशा बदलत्या काळाविषयी जी माहिती आहे ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला आढळतात पहा. की जसं हे जे टपाल खातं असतं हे टपाल खाते विविध अशा प्रकारचे राजकीय नेते असतील, या नेत्यांवरती आधारित अशा प्रकारची टपाल तिकीटं काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. विविध अशा प्रकारची फुलं असतील, अशा या फुलांवरती सुद्धा टपाल तिकीटं काढली जातात. प्राणी असतील, पक्षी असतील, एखादी घटना असेल अशा या घटनेवर आधारित सुद्धा टपाल तिकीटं त्या ठिकाणी काढली जातात पहा. की एखादी घटनेच्या रौप्य असेल, सुवर्ण असेल किंवा अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्तसुद्धा टपाल तिकीट हे काढले जाते पहा. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यामुळं टपाल तिकीट हा एक इतिहासाचा मौल्यवान अशा प्रकारचा ठेवा त्या ठिकाणी समजला जातो. आणि त्यामुळं इतिहास लेखनामध्ये त्याचंही अतिशय महत्त्व आपल्याला दिसून येतं. की अगदी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की हे तुम्हाला माहीत आहे का की अगदी 1977मध्ये भारत सरकारने जाल कुपर हे एक टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. आणि मग जाल कुपर हे टपाल तिकीट या विषयातलं जागतिक पातळीवरचे जाल कुपर हे एक अभ्यासक होते. मुंबईमध्ये पारसी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. इंडियाज स्टॅम्प जर्नलचे ते संपादक होते.
भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. आणि मग अशा या जाल कूपर यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटी या सोसायटीची स्थापना केलेली होती. आणि मग अशा या विषयावरती पुढे त्यांनी विविध अशा प्रकारची पुस्तकंही लिहिलेली आहेत. आणि मग त्यांचा हा जो काही छंद आहे तर या छंदाला त्यांनी एक शास्त्रीय अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी दिलेलं होतं. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवरती नेण्यामध्ये त्यांचा खूप मोठा अशा प्रकारचा वाटा आपल्याला दिसून येतो. टपाल तिकीट संग्राहक अशा प्रकारची कारकिर्दीची जी सुरुवात आहे ती सुरुवात करून जागतिक पातळी गाठणारे हे कूपर की यांचं योगदान जर आपण पाहिलं तर ते योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेलं हे जे काही टपाल तिकीट आहे हे टपाल तिकीटसुद्धा महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी समजलं जातं. आणि त्यामुळं की अगदी अशा या साधनामुळं सुद्धा जर आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा त्या काळचा जो काही इतिहास आहे हा इतिहास आपल्याला समजू शकतो पहा. आणि त्यामुळं की जर आपण पाहिलं तर अगदी विविध अशा प्रकारची ही जी काही लिखित साधनं आहे की अशा या लिखित साधनामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगता येईल की जसं अश्मयुगातील जो मानव होता की अशा या मानवाने त्याच्या जीवनातील अनेक प्रकारचे जे प्रसंग आहे ते प्रसंग त्याचप्रमाणे भावना चित्रामधून व्यक्त करण्याचा प्रयत्न त्या काळी केलेला होता. हजारो वर्ष उलटल्यानंतरसुद्धा माणसाला लिहिण्याची जी काही कला आहे ती कला हजारो वर्ष उलटल्याच्या नंतर आपल्याला प्राप्त झालेली आहे. की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर खापरे असेल, कच्च्या विटा, झाडाची साल, भोर्जपत्र, ताम्रपत्र यासारख्या साहित्याचा जो वापर आहे तो वापर आपण लिहिण्यासाठी प्रामुख्याने केलेला असायचा. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अगदी अशा या लिखित साधनांचा खूप मोठा अशा प्रकारचा जो फायदा आहे की हा फायदा आपल्याला इतिहास समजण्यासाठी होताना आपल्याला आढळतो पहा. आणि त्यामुळं की अगदी अशा या लिखित साधनांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. यानंतर भौतिक साधनं आणि मौखिक साधनांचा अभ्यास आपण पुढील तासामध्ये करणार आहोत. धन्यवाद.